परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान कशाला? सोलापुरातील खासगी कोचिंग क्लासेसवाले आले पुढे, म्हणाले नीटची परीक्षा पर्यंत मोफत क्लास घेणार. सोलापूर. नीट परीक्षेच्या पेपर फुटीनंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. नीट परीक्षा पेपर घोटाळा प्रकरणात कुलकर्णी मनीषा मांढरे आणि मोटेगावकर यांना सीबीआय पोलिसांकडून अटक झाली आहे. मात्र नीट परीक्षा देणाऱ्या देशातील विद्यार्थ्यांचं काय, असा प्रश्न पडला. सोलापुरातील खासगी कोचिंग क्लासेसवाल्यांनी बुधवारी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन निवेदन दिले. खासगी कोचिंग क्लासेस संघटनेनं निवेदन दिलं. वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली नीट यूजी 2026 परीक्षा पेपर फुटी आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या गैरव्यवहारांमुळे देशभरातील 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवणाऱ्या या पेपर फुटीचा तसेच या पेपर फुटीमध्ये सामील असणाऱ्या सर्व व्यक्तींचा सोलापूर प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन सोलापूर तीव्र निषेध करत आहे. क्लास संचालक दोषी आढळल्यास त्याच्यावरही कठोर कारवाई करावी. संघटना कोणत्याही दोषी क्लास संचालकाच्या पाठीशी उभी राहणार नाही. पीटीई हे संलग्न संघटना गेली 26 वर्ष नेहमी सर्वसामान्य प्रामाणिक क्लास संचालकांच्या हितासाठी कार्यरत राहिलेली आहे. पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणकावर आधारित म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल, अशा घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली आहे. आम्ही स्वागत याचे करत आहोत. ही परीक्षा वर्षातून 2 वेळा जेईईच्या धर्तीवर नीट परीक्षा घेण्यात यावी. अनेक परीक्षा स्लॉट ठेवावेत आणि गुणांच्या सामान्यीकरण करण्यासाठी पर्सेंटाईल पद्धतीचा वापर करावा, अशी मागणी सरकारकडे करत जिल्हाधिकारी यांच्याकडे. नमस्कार. आम्ही सोलापूर कोचिंग क्लासेस संघटना प्रोफेशनल टीचर असोसिएशन सोलापूर, आम्ही आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. परवा जे नीट यूजी घोटाळा झालेला आहे नीट परीक्षेमध्ये, ज्याच्यामध्ये लातूरचा एक कोचिंग क्लासेस संचालक पेपर फुटी प्रकरणामध्ये अडकला होता. आम्ही सर्व कोचिंग क्लासेस संघटनेचे कोचिंग क्लासेसचे संचालक माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन हे देण्यासाठी आलो आहे की त्या संचालकावर कठोरात कठोर कारवाई व्हावी. त्याचबरोबर अशा पद्धतीने कोणी चुकीचं काम करत असेल, संचालक असतील, पालक असतील, विद्यार्थी असतील, अशा पेपर फुटीमध्ये कुणी आढळलं असेल तर त्यांना कठोरात कठोर कारवाई व्हावी. त्याचबरोबर आमच्याकडे असं आहे की एखाद्या डॉक्टरांनी चूक केली तर सगळे डॉक्टर चुकीचे होत नाहीत. त्याचप्रमाणे एखाद्या राजकारण्याने कुठली तर चूक केली, घोटाळा केला तर सगळे राजकारणी घोटाळेबाज होते. तसं आम्ही कोचिंग क्लासेस संघटनेचं आमचं मत आहे की एखादा संचालक नी काहीतरी चुकीचं काम केलं असेल तर सगळे संचालक दोषी होत नाहीत. आणि आम्ही सर्व संचालकांनी असं ठरवलेलं आहे की हा 1 महिना जे नीट परीक्षा 21 जूनला देणार आहे त्यांच्यासाठी आमच्या सर्व संघटनेच्या सदस्यांनी मोफत मार्गदर्शन त्यांच्या क्लासेसमध्ये ठेवलेलं आहे. त्यासाठी कोणतीही फीज आकारली जाणार नाही. धन्यवाद. थँक्यू. म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे की त्या विद्यार्थ्यांना काय अन्याय? हो, बरोबर आहे. त्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी अन्याय झाला आहे. त्यांनी वर्ष 2-2 वर्ष काही जणांनी जमिनी गहाण ठेवून कर्ज काढून मुलांचं शिक्षण केलेलं आहे आणि परत त्यांना ती परीक्षा द्यावी लागते आहे 21 जूनला. त्यासाठी आमच्या संघटनेमार्फत जे शक्य आहे ते म्हणजे आम्ही मोफत क्लास त्यांच्यासाठी आम्ही मार्गदर्शन ठेवणार. किती विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न? आता सोलापुरात 5000 विद्यार्थी आहेत. तुमच्या माध्यमातून आम्ही हे सर्व विद्यार्थ्यांना सांगतो आहोत की त्या एरियामध्ये जे क्लासेस असतील, आम्ही सगळ्या एरियातले प्रत्येक सोलापूर जिल्ह्यातले, सोलापूर शहरातले प्रत्येक भागातले कोचिंग क्लासेस आहेत, त्या कोचिंग क्लासेसला जाऊन तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता. तो प्रोफेशनल टीचर असोसिएशन संघटनेचा सदस्य असला पाहिजे, कारण आम्ही प्रोफेशनल टीचर्स संघटनेचे सदस्य आहोत. आमच्या पीटीएने हे ठरवलेलं आहे की त्या मुलांसाठी आम्ही मोफत मार्गदर्शन करणार आहोत. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.